कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. भारत डिजिटल हल्ला करू शकतो. दिवसातून एकदा मोबाईल फोन बंद करा. पाकिस्तानी विश्लेषक जावेद चौधरी यांचा इशारा. तर पख्तूनमध्ये नागरिकांना अलर्ट करण्यासाठी सायरन बसवले. दहशतवाद संपेपर्यंत लढाई सुरूच राहील. कुणालाही सोडणार नाही. पहलगाममधील हल्लेखोरांना योग्य शिक्षा मिळणार. पहलगाममधील हल्ल्यावरून गृहमंत्री अमित शहांचा इशारा. भारतातून पाकिस्तानमध्ये परतण्यासाठी नागरिकांची अटारी बॉर्डरवर गर्दी. वाघा बॉर्डरचा गेट बंद. सकाळपासून नागरिक तात्काळत रांगेत. मात्र पाकिस्ताननं गेट उघडलाच नाही. भारत सरकारकडून पाकिस्तानी नागरिकांना दिलासा. पुढील आदेशापर्यंत पाकिस्तानी नागरिक अटारी बॉर्डरवरून पाकिस्तानमध्ये जाऊ शकतात. भारताकडून पाकिस्तानसाठी हवाई क्षेत्र बंद. 23 मे पर्यंत पाकिस्तानी विमानांना भारतीय हवाई हद्दीमध्ये प्रवेश करता येणार नाही. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर मोठी कारवाई. कराची आणि लाहोरचा एअरस्पेस बंद राहणार. 31 मे पर्यंत कराची आणि लाहोरचा एअरस्पेस बंद करण्याचा पाकिस्तानचा निर्णय. पाकिस्तानी जहाजांना भारताच्या समुद्रामध्ये बंदी करण्यात येणार. पोस्ट सेवा देखील बंद करण्याचा भारताचा विचार. सूत्रांची माहिती. पाकिस्तानकडून लष्कर-ए-तोयबा प्रमुख हाफिज सईदच्या सुरक्षेमध्ये वाढ. भारत हाफिज सईदचा खात्मा करू शकतो अशी भीती. हाफिजला पाकिस्तानातून बाहेर निघण्यास बंदी. प्रसिद्ध भेंडवळ घटमांडणीच्या भविष्यवाणीनुसार देशावर मोठं संकट येण्याची शक्यता. युद्धजन्य परिस्थिती. मात्र युद्ध होणार नाही. तर यंदा सर्वसाधारण पीक येण्याचाही भाकिताद्वारे अंदाज. अमरावती जिल्ह्यातील अनेक भागामध्ये अवकाळी पावसासह गारपिटीचा तडाखा. कांदा आणि संत्रा पिकांचं नुकसान होण्याची शक्यता. उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा. केदारनाथ धामचे दरवाजे उद्यापासून उघडतील. अक्षय तृतीयेपासून चारधाम यात्रा सुरू. मंदिराला आकर्षक फुलांची सजावट. सजावटीसाठी 108 क्विंटल फुलांचा वापर. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.